मित्रांनो, नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते एकदम नाजूक, परंतु लग्न झाल्यानंतर नातं जसजसं फुलत जातं तशी ही गाठ अत्यंत घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न काय याचं काही आदर्श स्वरूप नाही. अमुक एक पुस्तक, अमुक एक माहितीपट, अमुक एक व्याख्यान नवरा बायकोचं नातं कसं टिकवतात, त्यातील प्रेम, आदर, विश्वास कसा वाढवावा हे सांगत नाहीत. परंतु नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन असं सांगतं की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावरती सकारात्मक परिणाम करतात. त्याचा फायदा दोघांमधील नातं घट्ट होण्यावरती, एकमेकांमधील प्रेम वाढण्यासाठी होतो. या सवयी फक्त बायकोलाच असाव्यात, नवऱ्यानं पाळाव्यात असं नसून दोघांमध्येही असायला हव्यात असा अभ्यास सांगतो. आणि दोघांपैकी एकाला जरी या सवयी असल्या तरी तो आपल्या जोडीदाराला समजून घेण्यात, नातं टिकवून ठेवण्यात आणि नात्यातील प्रेम आणि ताजेपणा जपण्यासाठी उपयोगी ठरतो. तर मग चला जाणून घेऊयात की कोणत्या अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावरती अत्यंत सकारात्मक परिणाम करतात. यातील सर्वात पहिली सवय ती म्हणजेच सकारात्मक विचार. मित्रांनो, अभ्यास असा सांगतो की सकारात्मक विचार ही केवळ एक सवय नसून ही एक ताकद आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय असल्यानं जोडीदाराच्या वागण्यातील सवयीतील काही खटकणाऱ्या गोष्टी जरी असतील तरी त्या सकारात्मक पद्धतीनं समजून घेण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते. घरातील कठीण प्रसंगामध्ये, जवळच्या व्यक्तीशी असलेल्या नाजूक संघर्षात सकारात्मकतेची ताकद ही जोडीदाराला बळ देते. समजा अशा प्रसंगांनी जोडीदार खचून जात असेल तर त्याला आपल्यामध्ये असलेली सकारात्मकता ही उभारी देते. सकारात्मकतेच्या सवयीमुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी फार मोठी मदत होते. सकारात्मक विचार करणारे नवरा बायको असतील तर कोणत्याही परिस्थितीचा विचार ते नकारात्मक पद्धतीने न करता ती परिस्थिती ते आव्हान म्हणून स्वीकारतात. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मैं मिल रही रोशनी है, अशी सकारात्मक ताकद यामध्ये मिळते. आता दुसरी सवय ती म्हणजेच फिटनेस. मित्रांनो, व्यायामाची सवय असणं, फिट राहून आरोग्य जपणं या सवयीमुळे केवळ आपलं आरोग्य चांगलं राहतं असं नाही, तर नवरा बायकोचं नातंही या सवयीमुळे हेल्दी राहतं. रोज व्यायाम करणाऱ्यांच्या सवयीमुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शरीर आणि मनाचा उत्साह वाढतो आणि व्यायामामुळे आत्मविश्वास देखील येतो. याचा परिणाम नवरा बायकोच्या नात्यावरही होतो. आपला जोडीदार फिट असला की दुसऱ्यालाही फिट राहण्याची प्रेरणा मिळते. नवरा बायको एकमेकांना फिटनेस चॅलेंज देऊन आपलं आरोग्य तर सुधारू शकतातच, शिवाय सोबत व्यायाम केला तर एकमेकांसोबत राहण्यासाठी वेळही मिळतो आणि व्यायाम करायला प्रेरणाही मिळते. याबाबत स्टडी असं सांगते की फिटनेसचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती तर होतोच आणि नात्यावरही होतो. नवरा बायकोचं नातं उत्साही करण्यासाठी व्यक्तीचा फिटनेस खूप परिणामकारक असतो. अभ्यासामध्ये हेही दिसून आलंय की योग, ध्यानधारणा करण्याची सवय असल्याचा त्यांना चांगला परिणाम झालेला आहे. आता पुढची सवय ते म्हणजेच पौष्टिक खाणं. मित्रांनो, पौष्टिक खाण्यामुळे निरोगी आरोग्य आणि फिटनेस मिळतं. आहारामध्ये पोषण मूल्यांचा समावेश आवर्जून करण्याची सवय असल्यास ही सवय फॅटनेस वाढू देत नाही तर फिटनेस वाढवते. पोषणयुक्त आहारामुळे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. आनंदी राहण्यासाठी पौष्टिक खाणं फार महत्त्वाचं आहे. नात्यातल्या आनंदासाठी स्वतः व्यक्ती आनंदी असायला हवी. आपण आनंदी असू तर आपल्याकडे पाहून, आपल्यासोबत राहून, आपल्याशी बोलून जोडीदारालाही आनंदच मिळेल. अगदी आनंदी मन शांतही असतं. अशा व्यक्तींचा कला जोडीदाराशी भांडण्याचा नसतो तर त्याला समजून घेऊन त्याच्याशी प्रेमानं वागण्याकडे त्याचा ओढा असतो. त्यानंतर पुढची सवय आहे ती म्हणजेच वैयक्तिक स्वच्छता. आपलं आरोग्य जपण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेला फार महत्त्व आहे. परंतु नवरा बायकोच्या नात्यातही ही वैयक्तिक स्वच्छता फार महत्त्वाची आहे. नवरा नीट आंघोळ करत नाही किंवा बायको अस्वच्छ राहते म्हणून घटस्फोट हवा अशी प्रकरणं न्यायालयातही जातात. आपल्या भारतामध्ये अशाही केसेस झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. ही वैयक्तिक स्वच्छता केवळ लैंगिक आरोग्यापुरतीच महत्त्वाची नसून मुख दुर्गंधी, केसामध्ये कोंडा, घामाचा वास अशा अनेक गोष्टींशी निगडीत असते. अशा सवयींबाबत कधीकधी जोडीदार दबावानं किंवा घाबरून बोलत नाही, परंतु अशा खुपणाऱ्या स्वच्छतेशी निगडीत सवयी किंवा दुर्लक्ष नवरा बायकोच्या नात्यातून हवा असणारा आनंद काढून घेतं.
त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता पुढची महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवरती कंट्रोल ठेवणं. नवरा बायकोच्या नात्यामध्ये राग, संताप, नियंत्रण ठेवणं याला फार महत्त्व आहे. केवळ आपला इगो जपण्यासाठी सवय असेल तर कळत नकळत जोडीदाराचा सन्मान हा दुखावला जातो. यामुळे शरीरानं जवळ असणारी नवरा बायको इगो, संताप या गोष्टींमुळे मनानं दूर जातात असं तज्ज्ञ सांगतात. आपले वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून महत्त्वाच्या बाबतीत एकमेकांशी चर्चा करणं, छोट्या मोठ्या गोष्टीत एकमेकांचा सल्ला घेणं यामुळे नवरा बायको मनानं जवळ येतात. शारीरिक दुरावा घालवण्यासाठी ही मनाची जवळीक फार महत्त्वाची असून ती छोट्या छोट्या गोष्टींमधून जगता येते, वाढवताही येते असं तज्ज्ञ सांगतात. आता 6वी महत्त्वाची सवय म्हणजेच जोडीदारासोबत क्वालिटी टाईम. क्वालिटी टाईम ही संकल्पना केवळ मुलांना वेळ देताना महत्त्वाची असते असं नाही, तर जोडीदाराच्या बाबतीतही ती अत्यंत महत्त्वाची लागू पडते. घरामध्ये असूनही सतत फोनवर, कुठल्या ना कुठल्या स्क्रीनवर असल्यास त्याचा परिणाम म्हणून जोडीदाराशी संवाद खुंटणं, त्याचं किंवा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होणं. सतत व्हर्च्युअल जगामध्ये असणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्षात जोडीदार मात्र त्याच्यावर किंवा तिच्यावर या सवयीवरती अतिशय नाराज असतो, चिडलेला असतो. यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. घरामध्ये असताना कामापुरता फोन वापरून आपल्या जोडीदाराला वेळ देणं, गप्पा मारणं, मिळून स्वयंपाक करणं, कामामध्ये मदत करणं याचा चांगला परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होतो असं अभ्यासू सांगतात. आता पुढची गोष्ट म्हणजेच जबाबदारी, सॉरी, मदत आणि थँक्यू. हे फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी जोडीदाराला दोष न देता आपण स्वतः जबाबदारी घेणं, घरातली कामं, नात्यातल्या जबाबदाऱ्या पार पाडणे यामुळे जोडीदारावरील ताण हलका होतो. करण्याच्या सवयीमुळे जोडीदार जर कोणत्याही अडचणीत असेल तर कामाचा जर ताण असेल तर तो समजून घ्यायला, प्रत्यक्ष मदत करून कामाचा भार हलका करायला आणि प्रत्यक्ष मदत करता येणं शक्य नसेल तर किमान मानसिक आधार देण्याचा जोडीदाराच्या या मदत करण्याच्या चांगल्या सवयीचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे ताणतणावाच्या परिस्थितीतही नवरा बायको आपल्या मनाची, घरातली आणि नात्यातली शांतता एकमेकांच्या मदतीनं जपू शकतात. काही चुकलं असल्यास पटकन आपली चूक कबूल करणं, जोडीदारांना छोटी का होईना मदत केल्यानंतर त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करणं, यातून जोडीदाराला अत्यंत आनंद मिळतो हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत ज्या केल्यानं नक्कीच तुमचं नातं हे घट्ट होत जातं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.